आपल्या बायकांचा सगळ्यात मोठा रोग काय म्हणतील लोक। आता मी सांगते काय म्हणतील लोक। बायकांनी जर उंच शिखर गाठलं, तर लोक म्हणतील हिला कोणतरी खूप मोठं भेटलं। बायकांनी जर काही नाही करता घरात बसल्या, तर लोक म्हणतील हिला काहीही जमत नाही, खाऊन घर बुडवी आहे। बायका जास्त बाहेर पडायला शिकल्या, बाहेर फिरायला शिकल्या, तर काय वरी शिपटी करून म्हशीसारखी उधळलेलीच असती सारखं। आणि जर बायका कधीच फिरत नसल्या, बाहेर जात नसल्या, तर आव हिचे धमकच नाही आणि हिला काही जमणारही नाही। एखादी बाई सर्व्हिस करत असेल, तर हिला बाहेर तोंड मारायची सवय आहे। हिला घरच्यांनी दिलेलं पटत नाही, म्हणून ही स्वतः कमवायचं निमित्त करते। आणि जर बाई काही काम नाही करता फक्त घरकाम करून घरात बसत असेल, तर काय आईत खाऊ आहे, हिला काही जमणारच नाही आणि आडांटी आहे। एखादी बाई एकदम स्टँडर्ड राहत असेल, चांगलं राहत असेल, हिला कोण बाहेर बघणार आहे का? काय गरज आहे एवढा नट्टाफट्टा करून बाहेर फिरायची? आणि एखादी बाई जर साधारण राहत असेल, तर काय गदळ आहे, हिला टापटीप मध्ये राहायचं सुद्धा कळत नाही। एखादी बाई नवऱ्याच्या पायावर पाय देऊन चालत असेल, नवऱ्याला चांगलं वाईट शिकवत असेल, सांगत असेल, तर काय हिनं नवऱ्याला मुठीत ठेवलेलं आहे। जसं ही बोलेल तसंच नवरा वागतो। आणि एखादी बाई जर नवऱ्याला काही सांगत नसेल, काही बोलत नसेल, तर अहो हिला काय परपंच करता येणार आहे का? हिचं परपंचात लक्षच नाही। एखादी बाई माहेरचा जास्त लोभ करत असेल, माहेरच्याशी प्रेमानं वागत असेल, तर हिला संसारातली कोणती ओढ नाही, खास नाही, उठसूट माहेरच्यांचंच कौतुक करते। आणि एखादी बाई जर कुठल्याच गोष्टीचं कौतुक करत नसेल किंवा जास्त माहेरच्या लोकांशी पण गोड बोलत नसेल, तर अहो हिला कोण विचारतं माहेरातलं, आणि हिच्याकडं काय माणुसकी आहे का? एखादी बाई मुलाबाळांना सारखं म्हणजे काळजी करत असेल, शिकवत व्यवस्थित असेल, तर काय पोरांना सगळं ताब्यात घेतलेलं आहे, सारखं त्या लेकरांच्या मागच लागती। आणि एखादी बाई लेकरांकडे लक्ष नाही देता किंवा लेकरांना काय म्हणजे थोडं ही करत असेल, तर काय हिनं लेकरांना संस्कार लावता येत नाहीत, ही हिच्याच नादात असते। लोक हेच म्हणतील, तुम्ही चांगलंही केलं तरी लोक वाईटच म्हणणार, आणि तुम्ही वाईटही केलं तर लोक वाईटच म्हणणार। मग यापेक्षा तुमचे निर्णय तुम्ही घ्या, आणि तुमच्या शरीरात जो आजार आहे म्हणजे मोठा रोग आहे, तो म्हणजे काय म्हणतील लोक। हा रोग ना लवकर बाहेर काढून टाका।